प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी फरसबीची भाजी बनवली आहे। हिरव्या भाज्यांमध्ये फरसबी खूपच उपयुक्त आहे। ही फरसबीची भाजी मी माझ्या आईकडून शिकली आहे। चविष्ट, पोषण मूल्यांनी भरलेली आणि झटपट होणारी अशी ही खास सोपी रेसिपी आहे। दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या ताटात चव वाढवणारी फरसबीची भाजी अगदी परफेक्ट आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी फरसबी घेतली आहे। आता ही भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे। संपूर्ण भाजीची चव तिच्या कापण्यावर अवलंबून असते, म्हणून ही भाजी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे। मस्त भाजी कापून घेतली आहे। आता ही भाजी आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। मस्त भाजी आपली धुवून झाली आहे। आता आपण तवा छान गरम करणार आहोत आणि मग त्याच्यावर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। छान आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे आपण धुवून घेतले आहेत, म्हणून भाजण्यासाठी त्याला वेळ लागतो। तुम्ही न धुता सुद्धा शेंगदाणे भाजून घेऊ शकता। हे शेंगदाणे आपल्याला हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मस्त भाजून झाले आहेत। हे आपण शेंगदाणे कूट करण्यासाठी भाजले आहेत। आता आपल्याला एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान आपण तडतडून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। हिंगामुळे भाजीला जबरदस्त स्वाद येतो। मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण मसाला टाकायचा आहे। घरगुती मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। सर्व आपण हे मसाले परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली फरसबीची भाजी टाकायची आहे। ही भाजी छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तेलामध्ये भाजी परतल्यामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होते आणि ही भाजी मस्त परतून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते। मध्यम आचेवर ठेवायची आहे भाजी आपल्याला। मध्यम आचेवर भाजी केल्यामुळे मसाल्याचा रंग आणि स्वाद दोन्ही छान येतात। ही झटपट आणि पौष्टिक अशी भाजी आहे आणि फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारी भाजी आहे। तुम्हाला टिफिन बनवायला उशीर झाला असेल आणि ही भाजी तुमच्याकडे असेल तर ही भाजी तुम्ही पटकन बनवू शकता। छान आपण पुन्हा ही भाजी परतून घेऊया। आता श्रावण सुरू झाला आहे तर ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करा। मस्त आपली भाजी परतून झाली आहे, तुम्ही बघू शकता। लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल अशी ही भाजी आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। छान आपण परतून घेणार आहोत। एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी खूप स्वादिष्ट अशी बनते। फरसबीच्या भाजीचा सुगंध घरभर दरवळला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। जेवणात काहीतरी खास पाहिजे असेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा। लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। ही फरसबीची भाजी तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी
किंवा वरण भातासोबत खा, खूप भारी लागते. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि भाजी शिजण्यासाठी आपण पाणी टाकलं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही भाजी छान आपण शिजवून घेणार आहोत. म्हणून 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त वाफ आली आहे भाजीला आणि रंगसुद्धा छान आला आहे. छान आपण परतून घेऊया. मी खूप मेहनतीने हा चॅनल तयार केला आहे. 1000 सबस्क्रायबरचा प्रवास थोडाच राहिला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक छोटा सपोर्ट देऊन चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं सगळ्यांचं प्रेम माझी ताकद आहे. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सपोर्ट करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा. तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे भाजीला आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे भाजी. झटपट होणारी आणि घरच्यांना आवडणारी ही खास रेसिपी आहे. मस्त जबरदस्त झाली आहे आपली भाजी, तुम्ही बघू शकता. आणि छान शिजली सुद्धा आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरमुळे भाजीचा स्वाद अतिशय सुंदर येतो. गरमागरम फरसबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत.